कर्क राशी 2025च्या मोठ्या 35 गोष्टी. कर्क राशी चक्रातील चौथी राशी आहे. हे उत्तर दिशेच्या बैठक आहे आणि जल त्रिकोणाची पहिली राशी आहे. त्याचे प्रतीक खेकडा आहे आणि ही एक चल राशी आहे. त्याचे विस्तार चक्र 60 ते 120 अंशाच्या आत आढळते. या राशीचा स्वामी चंद्र आहे आणि त्याच्या 3 दशकांचे स्वामी चंद्र मूळ आणि गुरु आहे. आज आम्ही कर्क राशीबद्दल आपल्याला अशी माहिती देणार आहोत की कर्क राशीच्या मनात उठणारे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अवश्य पहा. 2025 मध्ये कर्क राशीचे चांगले दिवस कधी येतील? 2025च्या सुरुवातीस ते मे 2025च्या सुरुवातीस देवगुरु बृहस्पती आपल्या 11व्या घरातून गोचर करेल, ज्यामुळे ही वेळ तुमच्यासाठी चांगली असेल. यावेळी आपल्या जीवनात आर्थिक समृद्धी. 2025 मध्ये कर्क राशीचे भविष्य काय आहे? 2025 हे कर्क राशीच्या आव्हानाच्या आणि संघर्षांचे वर्ष आहे. आपल्या प्रेम, वित्त, कुटुंबित आणि आरोग्यामध्ये चढउतारांचा सामना करावा लागेल, परंतु योग्य प्रयत्नांद्वारे आणि उपायांद्वारे आपण या सर्व समस्या यशस्वीरित्या पार करू शकता. धैर्य, समजूतदारपणा आणि नियमित उपाय यावर्षी समाधानकारक बनू शकतात. कर्क राशीचे लोक कसे असतात? कर्क राशीचे लोक संवेदनशील आणि भावनिक असतात आणि त्यांचे घर आणि कुटुंबासह आरामात खूप आनंदी असतात. ते घरगुती आघाडीवर शांततापूर्ण वातावरणात सर्वोत्कृष्ट कामगिरी करतात. कर्क राशीचे लोक त्यांच्या मूळ स्वभावासह खोल मातृवृत्तीचे अधिकारी आणि नैसर्गिक ज्ञानाचे परिपूर्ण असतात. कर्क राशीची समस्या कधी दूर होईल? कर्क राशीसाठी सर्वात चांगली बातमी म्हणजे त्यांना 2025 मध्ये शनीकडून स्वातंत्र्य मिळेल. आपल्या राशीमधून शनीचे 26 मार्च 2025 पासून सिंह राशीमध्ये संक्रमण होईल. शनीच्या धैर्यामुळे आपण आयुष्यात ज्या अडथळ्यांना सामोरे जात होता ते 2025 मध्ये दूर होईल. कर्क राशीवाल्यांचे घर कधी बनेल? आपण वर्षाच्या मध्यभागी कोणतीही मालमत्ता खरेदी करू शकता. जवळपास एक धार्मिक जागा असलेल्या ठिकाणी आपण मालमत्ता मिळवू शकता. तसेच या वर्षाच्या मालमत्तेच्या खरेदीमुळे या वर्षाचा फायदा होईल, ज्यामुळे आपली आर्थिक स्थिती देखील बळकट होईल. कर्क राशीच्या लोकांना किती मुले असतात? वृषभ, मिथुन, कर्क आणि वृश्चिक स्त्रिया 2 मुलांपुरते मर्यादित असतात. या राशींच्या स्त्रिया बऱ्याचदा 2 मुलांबद्दल विचार करतात आणि लग्नानंतर त्यांना बहुतेक 2 मुले असतात. कर्क राशीचा लाईफ पार्टनर कोण आहे? मिथुन आणि वृश्चिक राशी सह कर्क राशीचे चांगले जमते. या राशींसह विवाह संबंध बराच काळ टिकतो. कर्क राशीची कमकुवतपणा काय आहे? आपण प्रेमळ आहात आणि त्या बदलत्या आपुलकी देखील हवी असते, परंतु तुम्ही बऱ्याच दिवसापासून द्वेष पाळला आहे. जर आपल्या भूतकाळातील एखादी घटना एखाद्या दुखापतीशी संबंधित असेल तर आपण ती सहज विसरता नाही. कर्क राशीसाठी भावनिक स्वभाव कमकुवतपणामध्ये बदलू शकतो आणि कधीकधी त्यांना चुकीचे सिद्ध करू शकतो. कर्क राशीच्या लोकांनी कोणताच व्यवसाय केला जाऊ शकतो? कर्क राशीच्या लोकांना जलीय वस्तू, साखर, तांदूळ, चांदी, सौंदर्य, साहित्य, रंग, वाणिज्य, कला, भूविज्ञान, व्यवस्थापन, व्यवसाय, व्यापार करणे योग्य ठरेल. कर्क राशीतील लोकांच्या कारकिर्दीबद्दल बोलताना नेता आणि पत्रकार या 2 क्षेत्रातही एक उत्तम करिअर बनू शकते. कर्क राशीचा लकी नंबर कोणता आहे? कर्क राशीच्या लोकांसाठी भाग्यवान क्रमांक 7 चे विशेष महत्त्व आहे. तसेच मंगळवार, शुक्रवार, गुरुवार आणि रविवार शुभ दिवस आहेत. कर्क जो राशीच्या लोकांचे नशीब घेऊ शकतो, तर रुबी रत्न त्यांच्यासाठी विशेषतः अनुकूल मानले जाते. कर्क राशींनी कोणते रत्न घालावे? कर्क राशीचा स्वामी हा चंद्र आहे आणि जेव्हा चंद्र कमकुवत होतो तेव्हा त्या व्यक्तीला मानसिक त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत कर्क राशीच्या लोकांनी मोती धारण करावा. सोमवारी 4 किंवा 6 रत्ने किंवा 8-10 हत्तीचा खरा मोती चांदीच्या अंगठीमध्ये घातला पाहिजे आणि तर्जनीत घातला पाहिजे. कर्क राशींनी कोणते दान करावे? कर्क राशींनी लोकांना पांढरे, लाल कपडे, चांदीचे उपशंकर, सोने, तांबे, केशर, कस्तुरी दान करणे चांगले आहे. याशिवाय सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी तांदूळ दान करावे. कर्क राशीसाठी कोणता अंक भाग्यशाली आहे?
कर्क राशीच्या लोकांसाठी 2 आणि 7चे अंक भाग्यशाली आहेत. म्हणूनच 2 अंकाची मालिका 2, 11, 20, 26 आणि 7 अंक शुभ आहेत. या व्यतिरिक्त 3, 5, 8, 6 अंक सामान्य आहेत आणि 4 अंक अशुभ आहेत. जर आपण या संख्येचा शुभतेने विचार केला तर ते निश्चितच फायदेशीर ठरेल. कर्क राशीने कोणती अंगठी घालावी? कर्क राशीचे लोक त्यांची शैली वाढवण्यासाठी रिंग, पेंडंट, 2 दगड हार आणि ब्रेसलेट सारख्या दागिन्यांमध्ये माणिक घालू शकतात. कर्क राशी यांनी पुखराज कधी घालावे? जर कुंडल येथील पहिल्या, दुसऱ्या, 5व्या, 9व्या किंवा 11व्या घरात गुरु असेल तर हे लोक त्यांचे संपूर्ण आयुष्य परिधान करू शकतात. हे आपल्याला नशिबाचे समर्थन देते आणि सन्मान वाढवते. कर्क राशीच्या लोकांनी कोणता धागा घालावा? कर्क राशीच्या लोकांनी त्यांच्या हातात पांढरा कच्चा धागा बांधला पाहिजे, जो देवाची विशेष कृपा ठेवतो. कर्क राशींनी कोणत्या देवाची पूजा करावी? चंद्राच्या कोमल ग्रहाच्या स्वामित्वाच्या कर्क राशीच्या लोकांनी भगवान शिव आणि माता गौरीची उपासना केली पाहिजे. कर्क राशींना कोणता रोग असतो? मुख्यतः ओटीपोटात विकार, पचनातील गडबड, मानसिक दुर्बलता आणि जलोदर रोगामुळे त्रास होतो. कुटा आणि मानसिक विकार त्यांच्यावर वर्चस्व गाजवते. जेव्हा चंद्र कमकुवत होतो तेव्हा त्यांना निद्रानाश होते. कर्क राशींच्या लोकांमध्ये 42 ते 46 वर्ष वयोगटात मूत्रमार्गाचे आजार देखील असू शकतात. कर्क राशीचे भाग्य कधी उजळते? कर्क राशीचे लोक 21 ते 28 वर्ष वयोगटात प्रगती सुरू करू शकतात. त्यांचे आयुष्य उत्तरार्धानंतरचे तुलनेत सुखी राहते. कर्क राशींचा शुभ रंग कोणता आहे? कर्क राशींच्या लोकांसाठी पांढरा, हलका निळा आणि क्रीमी कलर भाग्यशाली आहे. या रंगाचे कपडे घालण्यामुळे मानसिक शांतता निर्माण होते. खिशात नेहमी पांढऱ्या रंगाचा रुमाल ठेवणे फायदेशीर असते. कर्क राशींनी कोणती माळा परिधान केली पाहिजे? कर्क राशींनी लोकांनी स्फटिकांचा हार घालणे हे शुभ मानले जाते. स्फटिक देखील आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. हे कर्क राशींच्या लोकांना रक्तदाब, पचन आणि निद्रानाश यांसारख्या समस्यापासून मुक्त होण्यास मदत करू शकते आणि सोमवार किंवा शुक्रवारी ते परिधान करणे शुभ मानले जाते. कर्क राशीसाठी कोणता वार शुभ आहे? कर्क राशीसाठी बुधवार आणि रविवार शुभ आहे. या व्यतिरिक्त शुक्रवारचे व्रत आणि शिव उपासना नेहमीच फायदेशीर ठरतात. ज्या दिवशी मकर राशीचा चंद्र असेल त्या दिवशी महत्त्वाचे काम सुरू करू नये. कर्क राशीने कोणते दान करू नये? शास्त्रवचनांमध्ये असे म्हटले जाते की चाकू, सुर्या किंवा कात्री यांसारख्या गोष्टींना कधीही दान करू नये. धार्मिक दृष्टिकोनातून असे करणे अशुभ मानले जाते. कर्क राशीने काय खावे? कर्क राशींचे जातक बासमती तांदूळ, केळी आणि हिरव्या पालेभाज्या खाऊ शकतात. मुळा आणि वांगे खाणे टाळावे. कर्क राशी सोने घालू शकतात का? सोने खरेदी करणे आणि घालणे कर्क राशींच्या लोकांसाठी सर्वोत्कृष्ट मानले जाते. वृषभ, मिथुन, मकर आणि कुंभ राशींच्या लोकांनी सोन्याचे परिधान करणे टाळले पाहिजे. कर्क राशीचा इष्टदेव कोण आहे? कर्क राशीचा स्वामी चंद्र आणि लोकांचा इष्टदेव शिव आहे. अशा परिस्थितीत या राशीचे लोक महादेवाची उपासना करतात. त्यांची उपासना केल्यास विशेष फायदा होतो. कर्क राशीने कोणते रुद्राक्ष परिधान केले पाहिजे? कर्क राशींच्या लोकांना 5 मुख्य रुद्राक्ष घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कर्क राशीने कोणता प्राणी पाळावा? कर्क राशींसाठी ससा एक गोंडस आणि मऊ सर्वोत्तम पाळीव प्राणी असू शकतो. सशांमध्ये प्रेम आणि आपुलकी असते, जे कर्क राशींच्या लोकांच्या भावनिक गरजा भागवू शकतात. सशाच्या मऊ आणि शांत स्वरूपात कर्क राशींच्या लोकांना भावनिक सुरक्षा आणि प्रेम जाणवते. कर्क राशींच्या लोकांनी कोणता उपवास ठेवावा? कर्क राशींचा चंद्र याच ग्रहांची जवळचा संबंध आहे. यामुळे या राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली दिवस सोमवार आहे. या व्यतिरिक्त बुधवार आणि रविवार कर्क राशीसाठी शुभ आहे. शुक्रवारचे व्रत आणि शिव उपासना नेहमीच फायदेशीर ठरते. कर्क राशीने कोणती झाडे लावावी? या राशींचा स्वामी चंद्र आहे आणि
आणि त्यांनी पारिजातक आणि चमेली, मोगरा, आवळा, पिंपळ या वनस्पतींची लागवड करावी. याशिवाय आपण औषधी गुणधर्मांची झाडे देखील लावू शकता. यामुळे आपल्या जीवनातील प्रगतीचा मार्ग उघडेल. कर्क राशींच्या स्त्रिया कशा असतात? कर्क राशींच्या स्त्रिया उत्साही, हट्टी, सातत्यपूर्ण, भयंकर आणि आज्ञाधारक असू शकतात. आपण एक घरगुती महिला आहात आणि घरी सर्वाधिक वेळ आणि ऊर्जा गुंतवणूक करता. कर्क राशीचे पुरुष कसे असतात? कर्क राशीचे पुरुष एक घरगुती व्यक्ती आहेत आणि त्यांच्याशी संबंध कोणते कारण किंवा आश्चर्य न करता हळूहळू पुढे नेतात. ते एक पालनपोषण करणारी व्यक्ती असते आणि ते सर्वांची काळजी घेतात. विशेषतः त्यांच्या जोडीदाराची सुद्धा काळजी घेतात. आता आपण कर्क राशींसाठी फायदेशीर उपाय जाणून घेऊया, जे नेहमीच फायदेशीर ठरतील. कर्क राशींचा स्वामी चंद्र आहे, म्हणूनच असे लोक आपला चंद्र मजबूत करून आपले भाग्योदय ठरवू शकतात. परंतु यामुळे त्यांना आरोग्यासाठी फायदे देखील मिळू शकतात. आपल्या ग्रहांची स्थिती चांगली बनवण्यासाठी आणि काम जीवनात यश मिळवण्यासाठी आपण गळ्यात चांदीचा चंद्र घालणे चांगले असते. हे केवळ आपले कार्य करणार नाही तर आपले आरोग्य सुधारेल. जर वडिलोपार्जित पैसे आणि कुटुंबाशी संबंधित समस्या असतील तर सूर्योदयाच्या वेळी दररोज तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी भरा आणि त्यात साखर आणि लाल फुले ठेवा आणि सूर्याला आरती द्या. असे केल्याने आपल्या आर्थिक जीवनाशी संबंधित त्रास दूर केले जातील. जर आपल्याला व्यवसायाने नोकरीमध्ये प्रगती करायची असेल तर शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ पंचमुखी दिवा लावून घ्या आणि दररोज अंघोळ केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरा आणि त्यात साखर आणि फुले घाला आणि सूर्याला अर्घ्य द्या. याचा आपल्याला लवकर फायदा होईल आणि आपली आर्थिक परिस्थिती देखील सुधारू शकेल. जर कर्क राशीचे लोक स्पर्धेची तयारी करत असतील तर सोमवारी भगवान शिवाचा गंगाजलाने अभिषेक करावा. जर सोमवारी हे काम केल्याने लवकरच आपल्याला यश मिळू शकते. गुरुवारी पिवळे वस्त्र घाला आणि कपाळावर केशर आणि चंदनाचा तिलक लावा. हा उपाय करून आपण रोग आणि दोषांपासून मुक्त व्हाल. तसेच शत्रूंची बाजू कमजोर होईल आणि आपल्या पूजाघरात पांढरे आणि हलक्या रंगाचे कपडे वापरावे. हा उपाय करून आपल्या सर्व वेदनांवर मात केले जाईल. जर आपण करिअरमध्ये यशासाठी कोणत्याही प्रकारच्या परीक्षेचा अभ्यास करत असाल तर चंद्राचा उपाय केल्यास फोकस आणि एकाग्रता वाढते. वास्तविक चंद्र हा मनमस्तिष्काच्या मेंदूचा एक घटक आहे आणि जेव्हा तो बलवान असतो तेव्हा लवकर लक्षात राहते. आपल्या कारकिर्दीत यश मिळवण्यासाठी पांढऱ्या वस्तू दान करा. इतकेच नाही तर अशा लोकांनी मुळा, तांदूळ किंवा दूध इत्यादी बनवलेल्या पांढऱ्या गोष्टी वापरल्या पाहिजेत. जर आपणास अचानक संपत्तीची इच्छा असेल तर धनत्रयोदशीच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ तेलाचा पंचमुखी दिवा लावा. हा उपाय करून आपल्याला अचानक पैशांचे फायदे मिळतील. कर्जापासून मुक्त होण्यासाठी या राशींच्या लोकांनी एक्वेरियम खरेदी केले पाहिजे आणि यामुळे घराची उत्तर पूर्वेची आर्थिक स्थिती सुधारू शकते. तसेच संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा उत्तर पूर्वेकडे तोंड करून लावा आणि हनुमानजींना दाखवा. हे आपल्याला कर्जापासून मुक्त होण्यास मदत करू शकतात. जर कर्क राशींच्या लोकांना आरोग्याची समस्या उद्भवत असेल तर आपण भगवान सेवालाल चांदीचा चंद्र द्यावा. रोग आणि दोषांपासून मुक्त होण्यासाठी गुरुवारी पिवळे वस्त्र दान करा आणि कपाळावर केशर टिळक लावा. असे केल्याने आपण रोग आणि दोषांपासून मुक्त होऊ शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.